नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी. गुरुवार दिनांक 20 जून रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक दिन गावामध्ये साजरा होणार आहे. त्याच्याबद्दलची निमंत्रण पत्रिका मला काल मिळाली. मी ती वाचली पूर्णपणानं. आणि मागच्या महिन्यामध्ये मी वेल्ह्याला गेले. वेल्हा हे गाव तोरणगडाच्या पायथ्याशी आहे असं मला कळलं. म्हणून म्हटलं की चला तोरणगड आपण बघून येऊया. तर तोरणगडावर वस्ती आहे, लोक तिथं राहतात, पण पर्यटकांना वगैरे बघायला तोरणगड परवानगी नाही आहे. म्हणजे आता आम्ही नुसतंच जाणार होतो बघायला, पण पर्यटक जे येतात की जे किल्ला बघण्यासाठी म्हणून येतात, तशी आता तिथली परवानगी काढून टाकलेली आहे. तिथं शेजारीच एक मोडकं खोकं दिसत होतं, म्हणजे पूर्वी व्यवस्था असावी की तिथं तिकीट खिडकी असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. मग मी विचारलं मैत्रिणीला, म्हणलं अगं इथं हे दिसतंय की व्यवस्था बघण्याची? ते म्हणली ती पूर्वी होती, पण पर्यटक सगळं घाण करायला लागले गड आणि ह्या तोरणगडावर, म्हणून ही व्यवस्था बंद करून टाकली आणि पर्यटकांना गड बघण्यासाठी परमिशन बंद करून टाकली. मग म्हणलं या किल्ल्याचं महत्त्व एवढं, तर म्हणे ग्रामपंचायतीचे लोक ज्या दिवशी शिवरायांनी या गडाला पहिलं हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं त्या दिवशी उत्सव साजरा करतात, जत्रा साजरी करतात. त्या एकच दिवशी लोकांना याला परमिशन असती आणि त्या दिवशी मोठा उत्सव करतात. मला खूप यातना झाल्या हे ऐकून, वेदना झाल्या मनाला की आज आमच्या महाराजांनी एक 14-15व्या वर्षी प्रतिज्ञा घेतली आपलं बोट कापून की मी त्यावेळच्या परिस्थितीनुसार की हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची मी ही प्रतिज्ञा घेतो. म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलं आणि आपल्या गरीब मावळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी पण प्राणपणाने तेवढीच त्यांना साथ दिली. म्हणून आज आपण हिंदवी स्वराज्यामध्ये मोकळा श्वास घेतो. नाहीतर काय झालं असतं ह्याची कल्पना न केलेली बरी. पण आज आम्ही हे जे स्वातंत्र्य उपभोगतो, आज स्वातंत्र्य लढ्यामध्ये कित्येक बलिदान लोकांनी बलिदान दिलेलं आहे. त्यांचं बलिदान, आमच्या महाराजांच्या वेळच्या लोकांचं बलिदान, ह्याच्यावर आज आम्ही हा मोकळा श्वास घेतो. मग ह्याचं आम्ही काय करतो? तर मग तोंडाला येईल ते बोलतो, गड किल्ल्यावर गेलं की वाटेल तसं वागतो. वास्तविक पर्यटक सगळे मोठे असतात. कॉलेजमधली मुलं म्हणली तरी मोठी असतात. शाळेतल्या मुलांना शिक्षक काटेकोरपणानं शिस्त पाळा म्हणून सांगू शकतात. बाकी सगळ्यांना बोर्ड वाचता येतात गडावरचे, पण कुणीही पालन करताना दिसत नाही. गड आणि किल्ले इथं वाटेल ते वागलं जातं, वाटेल ते घाण केली जाती, अशी तिथले लोक ते तक्रार करतात. हे सगळं ऐकताना मनाला खूप यातना होतात. आणि आपण जी काही मोठी मोठी पुस्तकं वाचतो, श्रीमान योगी म्हणा किंवा आणि काय, ते त्या वाचनाची आठवण झाली की असं वाटतं की आम्ही हे करण्यासाठी ह्यांनी इतके कष्ट केले. ह्या पुढच्या पिढीला जरासं सुद्धा समजत नाही का की आपण याची आपण राखण केली पाहिजे. आपण हे आपलं आहे, ही साधन संपत्ती महाराजांनी आपल्यासाठी ठेवलेली आहे, तर ही आपण हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे. पण ते तसं होत नाही. शासनाने पण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. भोवतीनं जो अतिक्रमणांचा विळखा पडतोय गड आणि किल्ल्यांना, तो नाहीसा केला पाहिजे. वेळीच दक्षता घेऊन नाहीसा करून गड आणि किल्ल्यांचा श्वास मोकळा केला पाहिजे. पर्यटकांना काटेकोर शिस्त पाळायला लावून त्यांना गड खुले केले पाहिजेत बघायला, जेणेकरून आज आमच्या महाराजांचा इतिहास सगळ्यांना माहिती होईल. आणि वाचनापेक्षा आणखीन ऐकल्यामुळं, वाचनाने तर होतोच परिणाम, पण आणखीन प्रत्येक गडावर जर असे लेझर शो ठेवले की तो गड जिंकताना काय काय इतिहास घडला
हे जर त्यावेळेला लोकांनी ऐकलं तर त्याचा आणखीन परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही असं मला एक वाटतं. म्हणून किल्ल्यांची रखवालदारी करायला शासनाने सुद्धा निधी उपलब्ध करून देऊन शासनाने गड आणि किल्ल्यांचं रक्षण केलं पाहिजे. कुठं मोडकळीला आलेत तिथं त्याचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे आणि तटबंदीचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे आणि गड आणि किल्ल्यांचं सौंदर्य राखलं पाहिजे. गड आणि किल्ला म्हणजे शिवराय आणि शिवराय म्हणजेच गड आणि किल्ला हे अतूट नातं आहे. आणि ही सगळी साधन संपत्ती हे हिंदवी स्वराज्य महाराजांनी आपल्यासाठी आपले जीव पणाला लावून, आपल्या मावळ्यांचे जीव पणाला लावून हे आपल्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी हे सगळं करून ठेवलेलं आहे. ह्याची जाण आपणही ठेवली पाहिजे. बघा पूर्वीच्या वेळेला राखणदार कसे होते. गड आणि किल्ल्याची दारं बंद झाली म्हणूनच हिरकणीला सुद्धा कडा उतरून आपल्या बाळासाठी जावं लागलं. तिथंही सहानुभूती म्हणजे ती योग्यच नाही आहे. शत्रू नेमका टपलेला असतो वर येण्यासाठी, म्हणून इतकं काटेकोरपणे पालन, त्या कर्तव्याच्या दृष्टीने ते काटेकोर पालन अगदी कर्तव्य म्हणून योग्यच होतं आणि तसंच ते पालन केलं गेलं पाहिजे. एक लहान मुलगा 14-15 वर्षाचा की प्रत्यक्ष महाराज आलेले असताना घोड्यावरून ते म्हणतात, अरे मी या गड आणि किल्ल्याचं, अरे मी राजा आहे. नाही म्हणतात, मला जे काम दिलेलं आहे की इथं कुणालाही सोडायचं नाही, तर मी तुम्हाला, माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण मी तुम्हाला इथून सोडणार नाही. असं इतका निष्ठेनं काम करणारी माणसं मिळाली पाहिजेत. तशी ती शासनाला मिळवत आणि आपल्या गड किल्ल्यांचं शिस्त पालन होऊन संरक्षण होऊ असं मला वाटतं. त्या मुलाने जे महाराजांना सोडलं नाही त्याच्यावर पुढे एक कविता तयार झाली की खबरदार जरटाच मारुनी जाल पुढे चिंदड्या उडविन राई राई एवढ्या. तर पर्यटकांनी सुद्धा हे सगळा इतिहास ऐकून हे आपल्याला शिस्त लावून घेतली पाहिजे आणि आपल्या ह्या सगळ्या गड किल्ल्यांचं निरीक्षण आपल्याला करता यावं म्हणून आपली चांगलं वागणं ही आपली जबाबदारी आहे. गड किल्ल्यांच्यावर स्वच्छता राखणं ही आपली जबाबदारी आहे. जशी शासनाची आहे त्यापेक्षा जास्त आपली आहे. हे आपण लक्षात घेऊन त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त गड किल्ल्यांची माहिती घेतली पाहिजे. पुढच्या पिढीला यातून स्फूर्ती मिळाली पाहिजे. पुढच्या पिढीनं हे जास्तीत जास्त पाहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी शासनाने पण त्याचं वैभव पुन्हा जपलं पाहिजे असं मला वाटतं. मला जे वाटलं ते मी माझ्या या व्हिडिओतून व्यक्त केलं. आपण नवीन सबस्क्रायबर असाल तर माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा, नंतर कॉमेंट्स द्या आणि लाईक्स द्या आणि माझे विचार कसे वाटले ते मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. मी त्याचा जरूर विचार करीन. आत्तापर्यंत जे मी व्हिडिओ टाकले त्याला आपण लाईक्स दिलेत, भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मी धन्यवाद मानते आपले सर्वांचे. आणि असंच या व्हिडिओलासुद्धा कॉमेंट्स द्या, लाईक्स द्या. जय श्रीराम, जय शिवराय.